अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। मासा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे। का काय झालं? नारद मुनींनी आख्यानात कार्तिकेयाचा उल्लेख केला। मला त्यांना भेटायची इच्छा झाली आणि तुमच्यामुळे मला त्यांचे दर्शन देखील घडले। पण मला प्रश्न पडला आहे की त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी आधी प्रयत्न का केला नाही? म्हणजे याआधी मला त्यांच्याबद्दल काही का कळलं नाही? कारण ते आख्यानाच्या ओघाने तुला कळणार होतं। पण मला आता पुन्हा त्यांना भेटायचे आहे, त्यांच्याशी बोलायचे आहे। म्हाळसा तू हे काय बोलत आहेस? ते शक्य नाही हे तुला देखील ठाऊक आहे। का शक्य नाही? तुमच्या मनात आलं तर अशक्य काय आहे? म्हाळसा कार्तिकेयाला अशा प्रकारे भेटणं उचित नाही, कारण अंतिम सत्य काय आहे हे त्याला ठाऊक आहे। आणि जर तू त्याच्याकडून काही सहाय्य मागितलंस तर? जर हे असं झालं तर मला निश्चितच आवडणार नाही। पण हा माझा आग्रह आहे। मी केवळ त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली। मी थोडंच त्यांना सारं काही विचारणार आहे। आणि जर असं झालं तर ते नियमांविरुद्ध आहे असं नाही तुला वाटणार? आणि ह्या संदर्भात बानूला जर काही कळलं तर? बानूला याबद्दल काहीही कळणार नाही। आणि तुम्ही तिला काय वाटेल म्हणून मला जे हवं आहे ते मिळू देणार नसाल तर त्याला काय अर्थ आहे? म्हाळसा हे तुला देखील ठाऊक आहे की तुला काय किंवा बानूला काय कुणालाही आपल्यावर अन्याय झालेला अथवा आपल्याला सहाय्य मिळालं नाही असं वाटायला नको। मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे। आज आख्यानात नारद मुनींनी कार्तिकेयांचा उल्लेख केला आणि म्हाळसा भावुक झाल्या। हो, आणि म्हणूनच त्यांनी श्री खंडेरायांकडे कार्तिकेयांचं दर्शन घडावं अशी इच्छा व्यक्त केली। मला असं वाटतं की म्हाळसा आता कुमार कार्तिकेयांना भेटण्याचा आग्रह धरणार। असं झालं तर श्री खंडेराय काय निर्णय घेतात हे बघायला हवं। हो,
हे इतकं सोपं नक्कीच नाही, परंतु त्या आग्रह धरणार हे निश्चित. देवी, खरंच असं झालं तर त्यासाठी आपल्यालाही सिद्ध व्हावं लागेल. मला असं वाटतं की तुम्ही श्री खंडेरायांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी ह्या विषयी बोलावं. तुम्ही योग्य बोलत आहात. मी त्यांची भेट घेऊन येतो. बा, अरे कशा पाय असं बसला आहे साख्यानाहून आल्या धरणं? अगं काय नाही, विचार करत होतो. जे बघितलं नाही ते बघतो आहे, जे ऐकलं नाही ते ऐकतो आहे. पण हे समजणं माझ्या डोसक्यात काही घुसत नाही बघ. तुला काही कळतं का ग? हा, आता ह्यावी जरा समजून घेते. आणि काय कळलं नाही एखादं तर महाराजांनी विचारते मी. अगं होय, पण हे समज काय हाय, कशासाठी चाललं हाय मला नाही कळत बघ. हा, चार चौघासारखा माया पोरीचा संसार असावा असं वाटतंय बघ मला. पण हे काय वाटायला आलं ग तुझ्या? बार, समध्यासनीच असं वाटलं तर कसं चालत? घेवान संग लगीन झालं हाय माझं, कसं आधी गोष्ट हाय वय. अगं पण हे किती दिवस चालायचं? हा? मला नाही बघवत बघ. राहून राहून मला असं वाटतं की मग मी हात राहून काय करू? झालं मग आता चंदनपुरीला जाऊन तरी काय करणार आहेस र? अगं चंदनपुरीला मेंढर आहेत माझी, माणसं आहेत, वाडा आहे. तर राहीन मी याकला. आस होती की तुझं बरं बघीन म्हणजे डोळं मिटायला मोकळा. पर ते काय कपाळावर लिवलं नाही बघ माझ्या. बार, आज काय झालं हाय तुला? असं कशा पायी बोलतेस र? अगं आख्यानात कार्तिकेयला पाहिलं, काय ते रूप, काय त्यांची वाणी. अगं देवाचं दुसरं रूपच किती. वय, पर त्याचं काय? अगं मला तेच म्हणायचं की ह्या समजात मी कुठं बी बसत नाही बघ. मी रानात राहणारा मेंढपाळ, या तुमच्या देवा धर्माच्या गोष्टी मला नाही कळत. आणि तू म्हणायला हायस ग माझी लेक, तू हायस इंद्रदेवाची लेक. म्हणजे मला हेच म्हणायचं की हे समजत तुझ्या ओळखीचं आहे. बरं, आता हेच माझं आयुष्य आहे बा. अरे तू म्हणशील मी जातो चंदनपुरीला, तर तुझं समजा आहे. तर म्या काय करू? म्या कुठं जाऊ? आता हेच माझं सासर आणि हेच माझं माहेर. जेजुरी सोडून तरी काय होणार आहे र? मला ठाव नाही, पण माझा विश्वास आहे देवानं तर ते मला कधी बी अंतर देणार नाही. आणि अजून काय पाहिजे? माझी बानू आता मोठी झाली आहे. तुझ्यासारखा विचार कराया मला नाही जमत. काय करावं? म्हाळसेने जो हट्ट धरला आहे तो पूर्ण करावा का? माधवा, अगदी योग्य वेळेला आला आहात तुम्ही.
श्री म्हाळसा देवी यांना कार्तिकेयांना भेटायची इच्छा व्यक्त केली असावी, हा माझा कयास खरा ठरला आहे असं मला वाटत आहे. होय, आणि आता काय करावं त्याच विचारात मी इथे आहे. कारण म्हाळसेच्या हट्टासाठी जर मी कार्तिकेयला इथे बोलवलं तर पुढे काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. अर्थातच पार्वती देवींचे कार्तिकेयांवर अपार प्रेम आहे. अखेर पार्वती देवी या कार्तिकेयांच्या माता आहेत. मला आता त्याचीच चिंता वाटत आहे. कारण कार्तिकेयाचं ह्या गडावर थेट असं आगमन आजवर झालं नाही, आणि पार्वतीचे मातृत्व हे देखील त्याला एक कारण आहे. श्री म्हाळसा देवींना या कृतयुगात जरी त्याचं स्मरण नसलं तरी अंतर्मनात कुठेतरी त्यांचं मातृत्व जागृत होणं हे स्वाभाविकच आहे. अखेर त्याच पार्वती देवी होत्या गतजन्मातल्या. होय माधवा, आणि ह्या भेटीने ते ऋणानुबंध पुन्हा उसळून येतील. कार्तिकेयाला समोर पाहून म्हाळसेच्या मनात खोलवर असलेल्या पार्वतीच्या स्मृती जागृत होऊ शकतात. देवा, पण यावर काहीतरी मार्ग काढावा लागेलच. पण माधवा, हे असं घडावं असं म्हाळसेने हट्टच धरला आहे. मग आता काय निर्णय घ्यायचा? देवा, मला आता असं वाटत आहे की श्री कार्तिकेय यांना गडावर बोलावण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. होय माधवा, मला देखील आता तसंच वाटत आहे. देवी, आपण हो, माझे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे, त्यासाठी मी आले आहे. श्री खंडेरायांशी बोलणं झालं देवी त्याबद्दल. मग तुम्हीच मला सहाय्य करा. माझी आणि श्री कार्तिकेय यांची भेट व्हावी असं मला वाटतं. पण माझ्या मनात ते नाही असं तुला म्हणायचंय ना? हो, कारण तुम्ही केवळ माझाच नाही तर त्या बानूचा देखील विचार करता. आणि तो अयोग्य नाही म्हाळसा. कार्तिकेय हा कोणी सामान्य व्यक्ती नाही. त्याच्या भेटीने जर तुला सत्य समजण्यासाठी सहाय्य झाले तर तो पक्षपातीपणा होईल असं नाही तुला वाटत? तुम्ही स्वतःहून तर पक्षपात करत नाही आहात ना? देवी, श्री खंडेराय म्हणत आहेत त्यात तथ्य आहे. आणि तुम्हाला श्री कार्तिकेयांची भेट घ्यायची आहे हेही महत्वाचंच आहे. यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. ते काही नाही, माझी इच्छा आहे तुम्ही त्यांना बोलवावं. पण तू स्वतःहून त्याला काहीही विचारणार नाहीस. मला सहाय्य व्हावे या अपेक्षेने मी त्यांना बोलवून घ्या असं म्हणत नाही. मला केवळ त्यांना भेटायचे आहे, त्यांच्याशी बोलायचे आहे, इतकंच. बर, तुझी इच्छा पूर्ण होईल. खरंच? होय, कार्तिकेयला मी इथे बोलवीन.
ह्या कार्तिकेयाचा प्रणाम स्वीकार करावा. कार्तिकेय, म्हाळसेला ती गतजन्मात कोण होती ह्याचे स्मरण नाही, परंतु आपल्याला ठाऊक आहे की म्हाळसा म्हणजेच पार्वतीचे रूप. त्यामुळे तिच्या अंतर्मनात ती गोष्ट असणारच. हो. तेव्हा तिला संबोधताना माते म्हणून हाक मारण्याऐवजी देवी अशी हाक मारावीस. हे अजून एक बंधन माझ्यावर आले आहे. नेहमी असेच होत आले आहे. पण असं असलं तरी मी त्याचे पालन नक्कीच करेन. प्रणाम देवी. आख्यानात तुमचे दर्शन झाले, पण पुन्हा तुम्हाला भेटावंसं वाटलं आणि ती इच्छा आता पूर्ण झाली. होय, मला देखील तुम्हाला भेटून आनंद झाला. मी या जेजुरी गडाच्या आत आज पहिल्यांदाच आलो आहे. म्हणजे ह्या आधी या गडाचे मी बाहेरून दर्शन घेतले होते, आत आलो नव्हतो. असं का? कारण तशी अनुमतीच मला नव्हती. अनुमती नव्हती? पण असे का? देवी, प्रत्येक गोष्टीसाठी एक सुयोग्य वेळ यावी लागते आणि आता हा क्षण तसाच आहे. कुमार, तुमचे गडावर स्वागत आहे. तुमच्या भेटीने सर्वांनाच आनंद झाला आहे हे निश्चितच आहे. देवा, मला निघायला हवं. येऊ मी? कार्तिकेय, मी म्हाळसेची इच्छा पूर्ण केली आहे. तेव्हा तुम्ही बोला. मी गडाच्या अंतर्भागात आहे. आख्यानात तुमचा उल्लेख झाला तेव्हापासून तुम्हाला भेटण्याची उत्सुकता आहे. मलाही. तुम्ही सारे पुन्हा कैलासात कधी येणार याची ओढ मला लागली आहे. तुम्ही असे शांत शांत का? देवी, आपण मला तुम्ही असं संबोधू नये. का? असंच. असो, पण गडावर नारद मुनी जे आख्यान सांगत आहेत त्याबद्दल मी ऐकून आहे. हो, आणि त्यातून मला आणि बानूला सत्य काय आहे ते कळावे अशी यांची इच्छा आहे. अर्थात इतरांप्रमाणे सत्य काय आहे हे तुम्हाला देखील ज्ञात असणार, पण तुम्ही मला ते सांगणार नाही याची मला खात्री आहे. मी तसे करणे उचित होणार नाही. हे सगळं कधी संपेल याचा विचार करते आहे मी. मला विचाराल देवी तर हे सारं तुम्ही संपवू शकाल. हे अवतार कार्य समाप्त होऊ शकतं. तुम्हाला सारं कळू शकतं. कसं? तुम्ही पाणाईचा स्वीकार करावा. तुमच्या स्वीकृतीने हे सारं संपुष्टात येईल याची मला खात्री आहे. हे कितीही सत्य असलं तरी मी ते कधीही घडू देणार नाही.